brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. कल्याण डोंबिवलीचा युतीचा निर्णय शेवटी एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्याच हाती गेलाय. जागा वाटपावरून अजूनही ताण कायम आहे. कल्याण डोंबिवलीत नेमकं काय चाललंय, बैठकांमध्ये नेमकी काय चर्चा झालीये, सगळी माहिती तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलोय. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिवसेना आणि भाजपमध्ये युतीचा निर्णय थेट आता वरिष्ठ नेत्यांच्या हाती गेलाय आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण हेच आता अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपला चांगलंच यश मिळालं. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास हा चांगलाच वाढलाय. त्यामुळे ते आता स्वबळाची भाषा करतायत. तसंच ज्या नगरसेवकांनी भाजप सोडून शिवसेनेत प्रवेश केलेला आहे त्या प्रभागात भाजप उमेदवार उतरवण्यासाठी भाजप नेत्यांची मागणी आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एकूण 122 जागा असून भाजपकडून तब्बल 83 जागांची मागणी करण्यात आली आहे. सध्या शिवसेनेकडे 64 तर भाजपकडे 54 नगरसेवक आहेत. मात्र भाजपच्या वाढीव जागांच्या मागणीमुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसतोय. पण उघडपणे याबाबत कुठलेही पदाधिकारी बोलायला तयार नाहीयेत. यापूर्वी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण प्रत्येक सभेत फक्त कमळालाच मतदान करायचे स्पष्ट निर्देश देत होते. 2 दिवसांपूर्वी झालेल्या एका सभेत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना ज्या ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार असतील त्या ठिकाणी कमळाच्या बटनावरच मतदान करा असं आवाहन केलं. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमदार नरेश म्हस्के, सरचिटणीस राहुल शेवाळे यांच्यात तब्बल 5 तासांची बैठक झाली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबाबतचं गूढ जे आहे ते अजून कायम आहे. पण या बैठकीनंतर कल्याण डोंबिवली निवडणुकीत युती होण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी जागा वाटपावरून दोन्ही पक्षातला मतभेद मिटताना दिसत नाहीये. मागील 25 वर्षात शिवसेनेनं महापालिकेवरचं त्यांचं वर्चस्व हे कायम ठेवलंय. महापौर पदही कायम त्यांच्याकडेच होतं. यामुळेच सत्ता पुढेही काबीज करण्याच्या मनसुब्यानं शिवसेनेनं स्थानिक नेतृत्व या जागा वाटपासाठी तयार नाहीये असं स्पष्ट सांगितलंय. बैठकीमध्ये भाजपनं 122 पैकी 83 जागांची मागणी केली आहे. पण शिवसेना ही फक्त 39 जागा देण्याची तयारी जी आहे ती त्यांनी दर्शवली आहे. स्थानिक पातळीवरती माजी मंत्री कपिल पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, जिल्हाध्यक्ष नंदू परब, भाजप निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, आमदार राजेश मोरे, माजी आमदार नरेंद्र पवार, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी महापौर रमेश जाधव, राहुल दामले, निलेश शिंदे या सगळ्या लोकांची सुद्धा बैठक जी आहे ती पार पडली. पण या बैठकीतल्या चर्चेला फारसं महत्त्व नसल्याचं सांगण्यात येत आहे. कारण युती संदर्भातले सर्व निर्णय हे आता वरिष्ठ पातळीवरतीच घेतले जाणार आहेत. त्यामुळे स्थानिक नेते आणि पदाधिकारी युतीवर भाष्य करायला टाळाटाळ करतायत. जे काही ठरेल ते वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतरच ठरेल अशी भूमिका सध्या घेतली जाते. जागा वाटपावरून सुरू असलेला तिढा हा कधी सुटणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय. शिवसेना आणि भाजप युती संदर्भात अधिकृत घोषणा जी आहे ती फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. इच्छुक उमेदवारांनी नाराजीपोटी दुसऱ्या पक्षात प्रवेश करू नये यासाठी युतीचा अंतिम निर्णय हा जाणीवपूर्वक गुप्त ठेवण्यात आलाय. यामुळे स्थानिक पातळीवरती पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रमाचं वातावरण सध्या निर्माण झाल्याचंही बघायला मिळतंय. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? कल्याण डोंबिवलीमध्ये खरंच भाजप आणि शिवसेनेची ही युती किंवा त्यांची ही जी चर्चा सुरू आहे ती युती होईल का आणि ती झाली तर ती टिकेल का पुन्हा एकदा आपल्याला भाजप आणि शिवसेनेतला संघर्ष वाढताना बघायला मिळेल? तुमचं या सगळ्याबद्दलचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी आणि महापालिका निवडणुकांच्या प्रत्येक छोट्या छोट्या अपडेट्ससाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.